नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे जखमांवरील फुंकर, भाग 40. आजी-आजोबा मुक्तासोबत बोलत असतात. मस्त मंदिरात बसलेले असतात. मस्त गप्पा मारत असतात. आजी मुक्तासोबत बोलत असतात. "अखिल काम झाले ना? आशाच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. त्यासाठी ती इथे थांबली आहे. तू फॅक्टरीचे लवकर बघून घे. मग आशाला काही बोलता येणार नाही," आजोबा म्हणाले. "तुम्ही काळजी करू नका. उद्याच तिथे जाऊन बघतो. पूर्ण झालं असेल. आपण लगेच पूजा करून टाकू." कल्पेश आणि प्रमोद तिथे कामाला लागतील. निरंजन काका काय करतील? अखिल म्हणतो. "ते आपण नंतर बघू. खूप वेळ झाला आहे. मुक्ताला पण सोडायचं असेल ना?" आजोबा म्हणतात. "आम्ही निघतो. तुम्ही पण नीट जा," अखिल म्हणतो. "मुक्ता, चल," अखिल म्हणतो. आजी-आजोबा गाडीत बसतात. अखिल ड्रायव्हरला गाडी आणायला सांगतो. ड्रायव्हर गाडी घेऊन येतो. मुक्ता आणि अखिल गाडीत बसतात. "तुम्ही काय बोलत होते? कल्पेश आणि ते इथेच राहणार आहे का?" मुक्ता म्हणते, "हो, आशा काकूचे काहीतरी सांगता येत नाही." अखिल म्हणतो, "आशा त्या अशी अशी का वागते माहिती नाही," मुक्ता म्हणते. "मुक्ता, तू काकूला आत्या का बोलली?" अखिल गोंधळून मुक्ताला विचारतो. "मी मॉम कडून ऐकलं आहे. डॅडच्या मामाची मुलगी आहे. काहीतरी झालं आहे. आता ते बोलत नाही," मुक्ता म्हणते. मुक्ता आणि अखिल बोलत जान्हवीच्या घरी जातात. मुक्ता गणेशला राखी बांधते. जान्हवीची आई मुक्ताला खायला देते. गणेश मुक्ताला गिफ्ट देतो आणि ते तिथून निघून जातात. आश्रमात पण सोन्या आणि प्रशाला ओवाळते, त्यांना पण राखी बांधते. अखिल पेढे आणले होते. मुक्ता मुलांना खाऊ घालते. अखिलने खेळणे पण आणले होते, खायला पण आणले होते. ते अखिलला जिजू जिजू म्हणत होते. अखिलला मस्त वाटत होते. थोडा वेळ तिथं थांबून ते घरी निघून जातात. अखिल मुक्ताला तिच्या घरी सोडतो आणि तो त्याच्या घरी निघून जातो. अखिल घरी निघून जातो. आजी आजोबा घरी आले होते. त्यांची मस्त चर्चा चालू होती. त्यावर ते बोलत बसले होते. "काय खिचडी पकत आहे? मला पण सांगा," अखिल म्हणतो. "दादा, आपण बाप्पा आणायचा का?" "जास्त नाही, पण 5 दिवस तरी आणायचा का?" प्रमोद म्हणतो. अखिल आजोबा आणि सागरकडे बघतो. पण ते पण दोघांनी हो म्हणतात. "आपण बाप्पा आणू. मी फ्रेश होऊन येतो," अखिल म्हणतो. प्रमोद नाचायला लागतो. अखिल दुसऱ्या दिवशी फॅक्टरीत जातो. काम झाले होते. नवीन मशिनी पण लावून झाल्या होत्या. आता फक्त ॲड द्यायची आहे. ती पण चालू होईल. अखिलने आजोबांना सांगितले होते. आजोबांनी सगळ्यांना बोलवले. "बाबा, काय बोलायचे आहे?" सागर म्हणतात. "आता काही सांगणार नाही. सिमी आणि कल्पेश, तुम्ही दोघं उद्या रेडी राहा. आपल्याला एका ठिकाणी पूजा करायची आहे," आजोबा म्हणतात. आशा तर खूप खुश होत्या. पण काय असेल? नाहीतर मंदिरात जाऊन पूजा करतील. आशा मनातच म्हणतात, "उद्या तयारी करा. तारा, सगळं सांग बघशील," आजी म्हणतात. "हो आई," तारा म्हणतात आणि सगळं त्यांच्या रूममध्ये निघून जातात. प्रमोद आज फेसबुक ओपन करतो. गुणिकाचे मेसेज आले होते. प्रमोद तिला रिप्लाय देतो. हाय लिहितो. गुणिका पण ऑनलाईन येते. ती पण हाय पाठवते. पण प्रमोद काही रिप्लाय देत नाही. गुणिका मेसेज करते. "नमस्कार, त्रास तर नाही ना दिला?" ती पाठवते. "नाही ग, काही त्रास नाही, पण ओळख झाली आहे का आपली?" प्रमोद म्हणतो. "तुला आठवत नसेल, पण मी ओळखीची आहे," गुणिका म्हणते. "असं काहीच आठवत नाहीये. कुठून ओळख आहे आपली?" प्रमोद म्हणतो. "मी अखिलच्या ओळखीची आहे, म्हणजे त्याच्या संपर्कात आहे," गुणिका म्हणते. "अखिल? अखिल माझा भाऊ. मग तू त्याच्या ऑफिसमधून आहे का? तू अखिल दादाला कशी काय ओळखते?" प्रमोद म्हणतो. "नाही, तसं नाही. तुला लगेच सगळं सांगितलं तर मजा काय उरेल," गुणिका म्हणते. "बरं, बरं. गुपित ठेवायचं आहे तर ठेव, पण बोलण्यात गोडवा आहे. तुझ्या शब्दात जादू आहे," प्रमोद म्हणतो. "शब्द तर सगळ्यांचेच असतात, पण मनापासून बोलणारे थोडेच असतात. माझं बोलणं तुला आवडलं, हेच खूप माझ्यासाठी आहे," गुणिका म्हणते. "खरंच, आजकाल अशा मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या क्वचितच मिळतात. तू काय करतेस सध्या?" प्रमोद म्हणतो. "सध्या थोडं लिहिते, थोडं शिकते आणि थोडं स्वप्न बघते," गुणिका म्हणते. "स्वप्न? कशी असतात?" प्रमोद म्हणतो. "तशीच एखाद्याशी बोलताना मन जरा जास्तच गुंत." "असंच काहीसं आजकाल," गुणिका म्हणते. "ओ, म्हणजे मीच ते स्वप्नातलं पात्र आहे का?" प्रमोद म्हणतो. "असेही म्हणता येईल, पण अजून तुझं मन ओळखतेय. तुला खरं वाटेल का की मी मनापासून मैत्री करत आहे?" गुणिका म्हणते. "मनापासून केलेली मैत्री ओळखली जाते. तुझ्या प्रत्येक शब्दात एक विश्वास जाणवतो," प्रमोद म्हणतो. "तेच तर हवं असतं. कोणी ऐकून घेणारा, समजून घेणारा. म्हणून मला आवडतं," गुणिका म्हणते. "माझे मनही तुझ्या शब्दात हरवायला लागले आहे," प्रमोद म्हणतो. "हरवू दे की मग. कारण कधी-कधी एखादी
अनोळखी मैत्रीणही आपल्याला अशी ओळखीची करून देते, गुणिका म्हणते. पण खरं सांगू, तू अजून नाव सुद्धा सांगितले नाही. इतके ओपननेस दाखवतेस, पण स्वतःला लपवतेस का? प्रमोद म्हणतो. कधी-कधी अपूर्ण ओळख नसतानाही माणूस आपल्याला वाटतो ना, माझ्यासाठी तू तो आहेस, गुणिका म्हणते. हे ऐकून बरं वाटलं, पण मनातला थोडा गोंधळ आहे. कुठेतरी वाटतंय मी तुला कुठेतरी भेटलोय, प्रमोद म्हणतो. हो, भेटला तर आहे. कदाचित नजरेत नाही, पण मनानं नक्कीच. तुझा शांत स्वभाव, शब्दांची संचाई हेच मला बांधून ठेवलंय, गुणिका म्हणते. तुझं बोलणं फार वेगळं आहे. थोडं साहित्यिक आणि थोडं भाविक. तू खरंच मैत्रीण हवी म्हणून बोलतेय ना? प्रमोद म्हणतो. हो, आणि थोडं मन मोकळं करायला म्हणूनही. कारण जेव्हा मन भरतं ना, तेव्हा शब्द शोधत नाही, माणसं शोधतात. गुणिका म्हणते. खूप काही बोलतेस, पण स्वतःविषयी काहीच नाही. चल ना, थोडी तरी ओळख करून दे. तुझं गाव, तुझं नाव इतकंच, प्रमोद म्हणतो. नाव सांगितलं तर सगळं सहज होईल ना. आणि मला ना, तू माझ्या शब्दात गुंतलेला दिसतोय. तेच मला जास्त आवडतंय, गुणिका म्हणते. म्हणजे तू अजून थोडं मनातलं ठेवूनच बोलणार आहे का? प्रमोद म्हणतो. हो, कारण हळू उलगडणाऱ्या नाती सगळ्यात जास्त खोलवर जातात, गुणिका म्हणते. बरं, पण एक वचन दे. जेव्हा तू तयार असशील ना, तेव्हा तूच सांगशील. मी गुणिका आहे. तुला आता फक्त माझं मन ओळखायचं आहे. नावाचं म्हणशील तर माझ्या प्रोफाईलवर ला होतं. गुणिका हसायचं इमेज पाठवत. अरे हो, प्रमोद डोक्याला हात लावतो. आता गुड नाईट. आपण ना उद्या बोलू, गुणिका म्हणते. आवडलं मला तुझ्या सोबत मैत्री करायला. गुड नाईट, प्रमोद म्हणतो आणि फेसबुक बंद करून टाकतो. गुणिका मस्त लाजते. "गुणू किती छान आहे, किती छान बोलतो. मला तर बोलायतच राहावे असे वाटत होते. पण वेळ खूप झाला होता. आता आपण पण झोपा." गुणिका स्वतःशीच म्हणते आणि झोपून जाते. तारा सिमीला छान तयार करत होत्या. कल्पेश बाहेर सामान आणायला गेला होता. ताराने सिमीला साडी नेसून दिली. त्या त्यांचा आवरायला निघून गेल्या. सिमी मग तिची बाकी आवरत होती. कल्पेश आला. सिमीकडे बघत होता. सिमी खूप सुंदर दिसत होती. सिमी आज एवढ्या देवतेसारखी सुंदर दिसत होती. पिवळसर कांजीवरम साडीमध्ये तिचं तेज खुलून आलं होतं. केस हलक्याशा गजरात गुंतलं होतं. कपाळावर लहान अशी कुंकवाची टिकली, होठावर सौम्य हसू आणि डोळ्यात नाजूक लाज. कल्पेशने तिच्याकडे पाहतच राहिला होता. त्याची नजर एक क्षणभरही तिच्यावरून हटत नव्हती आणि पापणीही हलत नव्हती. तो जणू तिच्या सौंदर्याच्या मोहापाशी अडकला होता. "चलणार का? पूजेला उशीर होईल." सिमीने हलकेच त्याच्या नजरेखाली नजर झुकवत म्हटलं. कल्पेशने भानावर येत नकळत हसून मान हलवली. "हो, पण तुझ्या इतक्या सुंदर रूपात भान हरवायला होतंय ग." ती लाजली. ते दोघं बाहेर येतात. आजी सिमीजवळ येतात. बोटांनी तिची नजर काढतात. "खूप सुंदर दिसत आहे. कोणाची नजर नको लागायला." आजी म्हणतात. "आता आपण निघू." अखिल आला का? आजोबा म्हणतात. "हो आजोबा, आलो." अखिल म्हणतो. प्रमोद, आण एक पिशवी. आपण गाडीत टाकू, अखिल म्हणतो आणि ते गाडीत सामान ठेवतात आणि जायला निघतात. ते तिथं पोहोचतात. सागर पुढे बघतात आणि बघतच राहतात. आजोबाकडे बघतात. आजोबा पुढे येतात आणि सागरच्या खांद्यावर हात ठेवतात. सागरने तिथूनच सुरुवात केली होती. नंतर त्यांनी कंपनी सुरू केली होती. सरप्राईज कसे वाटले? आजोबा म्हणतात. खूप छान आहे, सागर म्हणतात. जुनी फॅक्टरी अखिलने आज पुन्हा सुरू केली होती. खूप दिवसापासून ती बंद पडली होती. धूळ, शांतता आणि विसरलेला आवाज आता पुन्हा जागं होणार होतं. ही फॅक्टरी त्यांच्या आजोबांची होती. त्यांच्या श्रमाने, मेहनतीने आणि स्वप्नांनी प्रतीक होतं. नंतर ते गावी निघून गेले. ती बंदच झाली. आजोबांनी काही दिवसापूर्वीच अखिलकडे पाहून सांगितलं होतं की फॅक्टरी परत सुरू करायची. तुझी जबाबदारी आहे. तिला पुन्हा चालू कर, आजोबा म्हणतात. अखिलने ते मनावर घेतलं आणि आज तो दिवस आला होता. सागर सगळं पाहत होते. त्यांचे डोळे विसारले गेले होते. एक-एक जागा, एक-एक कोपरा त्यांच्या आठवणी जागा करत होत्या. कधी इथे बाबांसोबत काम केलं होतं. इथे किती वर्ष चालवलं होतं. कधी मशिनीवर कुतूहलाने पाहत होते. सागर विचार करत होते. ते थांबला, श्वास घेतला आणि अखिलकडे पाहून म्हणाला, "हे पाहून मन भरून आले." सागर म्हणतात. सागर पुढे आला आणि अचानक अखिलला मिठी मारली. "धन्यवाद रे. हे फक्त फॅक्टरी नाही, हे आपलं घर आहे आणि तू तिला पुन्हा जिवंत केलं." सागर म्हणतात.
अखिल शांत हसला, पण त्या मिठीत दोघांच्या आठवणी, प्रेम आणि पुन्हा सुरू होणाऱ्या नव्या प्रवासाचं स्वागत करत होते. गुरुजी आले. आजोबा त्यांच्या जवळ गेले. अखिलला हाक मारली. अखिलने सामान काढून दिला. गुरुजींनी पूजा मांडली. पूजा कोण करणार आहे? गुरुजी म्हणतात. माझा नातू आणि नातसून, आजोबा म्हणतात. सिमी आणि कल्पेश पुढे येतात. ते पूजेला बसतात आणि पूजा चालू होते. बाकीचे तिथं बसतात. पूनम आणि प्रमोद तिथे बाकीचे बघत असतात. प्रमोद कसली फॅक्टरी असेल ना? प्रमोद म्हणतो. कपड्यांची फॅक्टरी आहे. आधी खूप छान कपडे बनवत होते. आता अखिल दादाने सांगितलं. प्रमोद म्हणतो. मस्त ना? आजोबांनी का बंद केली? पूनम म्हणते. तेव्हा लोक जास्त काम असे करत नव्हते. कामाला कोणी येत नव्हतं. काही फायदा होत नव्हता. म्हणून आजोबा गावाला निघून गेले होते. प्रमोद म्हणतो. पूनम काही बोलत नाही. ते पूजा होती तिथे जातात. फॅक्टरीत पूजा सुरू होते. अगरबत्तीचा मंद सुगंध, मंत्र उच्चार आणि टाळ्यांचा आवाज. त्या जुन्या इमारतीत नवचैतन्य भरलं होतं. सगळे लोक एकत्र बसले होते. आजोबा, अखिल, सागर आणि इतर घरातली सर्व देवीची मूर्ती सजवलेली होती. फुलांनी, दिव्यांनी आणि भक्तीने फॅक्टरीचा प्रत्येक कोपरा उजळून निघाला होता. आशा गप्प बसून होती, पण तिच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता. ही फॅक्टरी आता पुन्हा सुरू झाली आहे. पण पुढे काय? आजोबा आता वृद्ध झाले आहेत. कोणाकडे सोपवणार ते हे सगळं? जर त्यांनी आम्हाला दिलं, तर खरंच किती बरं होईल ना? ती मनातच म्हणाली. माझे 2 मुलं आहे. घर चालवायला जबाबदारी आहे. इथं अखिल एकटा आहे. त्याचा अभ्यास, त्याचं भविष्य उज्ज्वल आहे. तो काहीतरी मोठं करेल, मोठी कंपनी उभं करेल. आशा हलकंच डोकं हलवत स्वतःशीच हसली. पण आपल्याला ही संधी मिळाली, तर आपणही योग्य पद्धतीने सांभाळू. शेवटी हे आपणच सुद्धा घर आहे, त्या मनातच म्हणत होत्या. त्यांच्या विचारातच होत्या. गुरुजी जोरात बोलले, पूजा संपन्न झाली आहे. आशा जेव्हा भानावर आल्या, सिमी आणि कल्पेशने गुरुजींच्या पाया पडतात. मोठ्याच्या पण पाया पडतात. सगळ्यांना प्रमोद प्रसाद देतो. अखिल लवकर पेपरमध्ये बातमी टाक. वर्कर पण येतील, निरंजन म्हणतात. काका उद्याच टाकतो, अखिल म्हणतो. मस्त तिथे सगळे बसतात. थोडा वेळ तिथेच बसतात. त्यानंतर ते घरी निघून जातात. आलोक हिमानीला बाहेर फिरायला घेऊन गेला होता. हिमानी घरी खोटं सांगितलं होतं. मी मैत्रीसोबत बाहेर फिरायला जात आहे. उषा आणि रवींद्रने पण तिला जाऊ दिलं होतं. आलोक हिमानीला एक सुंदर ठिकाणी घेऊन गेला होता. डोंगराच्या कुशीत वसलेलं, हिरव्या झाडांनी नटलेलं आणि एक छोट्याशा धबधब्या जवळ शांत जग. आजूबाजूला पक्ष्यांचा आवाज, गार वाऱ्यांचा स्पर्श आणि पानामधून झळझळणाऱ्या सूर्यकिरणांचे ते ठिकाण स्वप्नच वाटत होतं. हिमानी आनंदाने इकडे-तिकडे धावत होती. ती धबधब्याजवळ गेली. थोडंसं पाणी उडवलं आणि ओरडली, "आलोक इथं बघा ना, किती थंड पाणी आहे." आलोक तिच्या मागे आला. दोघं पाय पाण्यात बुडवले. हिमानीने थेंब-थेंब करून त्याच्यावर पाणी उडवलं. "हे घे, थोडंसं थंडगार प्रेम." आलोक हसला आणि म्हणाला, "माझं प्रेम इतकं थंड नाही गं, पण तुझ्यासाठी ते कायम ताजं असेल." हिमानी लाजून त्याच्याकडे पाहत होती. दोघांचं नातं आता अशा छोट्या क्षणात फुलत होतं. नंतर ते दोघं डोंगराच्या कडेकडेने चालायला लागले. झाडांमधून येणाऱ्या वाऱ्यांचे तिचे केस उडत होते आणि आलोक तिच्याकडे पाहून एकटक हसत होता. "काय बघता एवढं?" हिमानी म्हणते. "प्राकृतिक सौंदर्य आहे, पण तुझ्यापुढे सगळं फिकं वाटतंय." आलोक म्हणतो. हिमानी हसली आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणाली, "असं रोज घेऊन येत जा ना मला इथं." हिमानी म्हणते. आलोक तिच्या हातामध्ये हात घेतला. "कसलीच परवानगी नको. तू हवीशी. फक्त अशीच माझ्याजवळ." ती म्हणते. दोघं अश दोघं असेच मजा करत होते. थोडा वेळ ते घरी निघून गेले. अखिल आणि अखिल आणि ते घरी येतात. नोकर त्याला पाणी आणून देतात. सगळे बसलेले होते. ते त्यांच्या विचारात होते. आजोबा बोलायला लागले. "आता आपण फॅक्टरी चालू करू. वर्कर आल्यावर आपण लगेच काम सुरू करू. मला अजून एक बोलायचं आहे." आजोबा म्हणतात. आता सगळ्यांचे कान टवकारले. आजोबा काय बोलतील? पुढील भागात आजोबा आता काय सांगतील? बाप्पाचे आगमन होईल का? बाप्पाला दर्शनाला मुक्ता येईल का? तिच्यासोबत गिरीश आणि रुपाली पण येतील का? आशा काही बोलेल का? जाणून घेण्यासाठी ऐकत राहा जखमांवरील फुंकर. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.